हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अनघा जवळे या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी दिवाळी स्पेशल MDF बोर्डवरती आपल्याला कशी रेडी रांगोळी तयार करता येईल याचा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. दिवाळीच्या घाईमध्ये आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला रांगोळ्या काढायच्या असतात, पण हल्ली आपल्या जॉबमुळे किंवा आपल्या घरी खूप कामं असल्यामुळे आपल्याला इतकी वेळ मिळत नाही की आपण बसून दोन्ही वेळेला वेगवेगळ्या रांगोळ्या काढू. तर त्यासाठी आपले सोपे ह्या MDF बोर्डमध्ये किंवा OHP शीटमध्ये अशा या रांगोळ्या तयार करून ठेवल्या की आपल्याला दिवाळीसारख्या घाई गडबडीच्या सणांमध्ये ह्या फटाफट ठेवल्या की आपली रांगोळी रेडी. त्यासाठी मी आज MDF बोर्डवरती आपण ही रेडी रांगोळी कशी तयार करायची हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी हे जे पान वापरलेले आहेत, आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं, ही सगळी मी आधीच रेडी केलेली होती आणि ह्याचा व्हिडिओसुद्धा आहे माझ्या चॅनलवरती, तर तुम्ही तो नक्की बघा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. लेझर कट असलेले असे हे MDF बोर्ड आजकाल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. तर तुम्हाला हे ऑनलाईनसुद्धा मिळून जातील किंवा स्टेशनरी शॉपमध्ये सुद्धा इझिली अवेलेबल असतात. तर तुम्ही यामध्ये कुठल्याही डिझाईन्स सिलेक्ट करू शकता, छोट्या मोठ्या. आणि याआधी पण मी खूप सारे व्हिडिओ केलेले आहेत MDF बोर्डवरती, ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आता इथे आपली प्रोसेस अशी असणार आहे की आपण जसं OHP शीटवरती ग्लू लावतो त्याचप्रमाणे इथे 60-40 किंवा 50-50% ग्लू आणि वॉटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला ग्लू आधी लावायचा आहे. आणि ग्लू लावल्यानंतर आपल्याला सेम प्रोसेस असणार आहे जी आपण OHP शीटमध्ये करतो. यावरती आपल्याला रांगोळी घालायची आहे आणि तिला छान प्रेस करायची आहे आणि एक्स्ट्रा रांगोळी झटकून काढून घ्यायची आहे. तर यामध्ये आपलं फर्स्ट लेअरमध्ये बऱ्यापैकी पूर्ण रांगोळी आपली कवर झालेली असते, पण तरीसुद्धा आपण यावरती दुसरा लेअर दिला की तिच्यामध्ये फिनिशिंग खूप छान येते आणि ती अगदी उठावदार दिसते. म्हणजे फक्त एक लेअर करून जर तुम्ही सोडून दिलं तरी ती ओके असते, पण तरी तुम्हाला अगदी परफेक्ट आणि सुंदर अशी दिसायला हवी असेल तुमची रांगोळी तर यावरती सेकंड लेअर नक्कीच करा. आपल्याला जास्ती रांगोळी लागत नाही आणि आपली रांगोळी वेस्ट होत नाही. ज्याप्रमाणे आपण रांगोळी काढतो दिवाळीमध्ये दारापुढे हाताने जी रांगोळी आपण काढतोच आधी, त्यामध्ये आपली खूप रांगोळी वेस्ट होते, पण यामध्ये आपल्याला थोडीच रांगोळी लागत असते आणि यामध्ये आपली रांगोळी पण वाचते आणि आपला वेळसुद्धा वाचतो. तर तुम्ही इथे बघू शकताय माझी फर्स्ट लेअर ही झालेली आहे. तर यामध्ये तुम्ही कलर कॉम्बिनेशनसुद्धा करू शकता. असं स्वस्तिकाचं, मंगल कलशसुद्धा असे छोटे छोटे मिळतात MDF बोर्डमध्ये. ते जर मला कधी मिळाले तर मी त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे. आणि या पद्धतीने आपल्याला ग्लू लावायचा आहे आणि आपल्याला पाहिजे तसे कलर कॉम्बिनेशन आपण इथे यूज करू शकतो. तर या इथे मी लाल, पिवळा आणि हिरवा अशा 3 रंगांचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला आरामात थोड्या थोड्या जागेमध्ये आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने छान दाबून त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा रंग काढत जायचा आहे. आता या इथे मी खाली आपण न्यूजपेपर ठेवू शकतो किंवा मी इथे रांगोळीच्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा रांगोळी या पद्धतीने काढून घेते आहे. आणि ती एक्स्ट्रा रांगोळी आपली जी आहे ती आपल्याला परत वापरायला होते, म्हणून तुम्ही एक रंग झाल्यानंतर त्यावरती झटकल्यानंतर ती रांगोळी वेगळी काढून ठेवा, म्हणजे आपली रांगोळी मिक्स होणार नाही आणि वेस्ट होणार नाही. तीच रांगोळी आपल्याला परत वापरायला होईल. तर या पद्धतीने आपल्याला
ग्लू लावून आपल्याला पूर्ण ही रांगोळी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकताय. आणि या रांगोळ्या इतक्या सोप्या असतात ना की फटाफट आपण तयार करून ठेवून दिलं की आपल्याला या एकच रांगोळीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कसं डेकोरेट करता येईल हे सुद्धा मी इथे शेवट व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तुम्हाला. तर आपली एक रांगोळी आणि आपल्याला 4-5 प्रकारच्या वेगळ्या डिझाईन्स अशा मिळून जातात. आपण रांगोळी भोवतीसुद्धा हे स्वस्तिक ठेवू शकतो किंवा बॉर्डर रांगोळी म्हणून सुद्धा आपण ह्या 6 आहेत, हे माझ्याकडे सेटमध्ये आलं होतं हे. तर असे 6 स्वस्तिक आपण छान बॉर्डर रांगोळी म्हणून वापरू शकतो किंवा आपल्या गोल रांगोळीच्या भोवतीसुद्धा आपण हे ठेवू शकतो किंवा आपल्या पूजेच्या जागेवरती, चौरंगाभोवती, पाटाभोवती, ताटाभोवती आपल्याला कुठेही ह्या छान अशा डेकोरेट करून ठेवता येतात. तर या पद्धतीने आपलं फर्स्ट लेयर झालेलं आहे. तर सेमच प्रोसेस असणार आहे. OHP शीटमध्ये ज्याप्रमाणे आपण अर्धा तास छान याला वाळवून घेतो त्याच प्रकारे आपल्याला MDF बोर्डवरती सुद्धा आपल्याला आपली रांगोळी अर्धा तास वाळू द्यायची. अर्ध्या तासामध्ये ही रांगोळी छान वाळून जाते. तुम्ही हिला ठेवून द्या बाजूला एक लेयर करून आणि तुम्ही इथे बघू शकता की ही फर्स्ट लेयर आपली कंप्लीट झालेली आहे. यानंतर मी सेकंड लेयर करेन आणि तुम्ही इथे फर्स्ट लेयर करून सुद्धा सोडू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण सेकंड लेयर केल्यावर जी फिनिशिंग आणि जो उठावदारपणा दिसतो रांगोळीमध्ये तो खूप छान दिसतो. त्यामुळे सेकंड लेयर नक्कीच करा. आणि जर तुम्हाला भीती असेल की आपली रांगोळी निघू शकते तर आपल्याला शेवट हा जो मी ग्लूचा लेयर देते आहे रांगोळी टाकायच्या आधी, म्हणजे इथे ग्लू लावून आपण रांगोळी टाकतो आहे, तर हे न करता फक्त तुम्ही ग्लू लावा आणि तिला वाळायला सोडून द्या. आणि तो ग्लू वाळल्यानंतर पूर्ण ट्रान्सपरंट होऊन जातो, दिसत नाही पांढरा, म्हणजे आपल्या रांगोळीचा जो रंग आहे तोच दिसतो. तर त्याप्रमाणे आपली रांगोळी अगदी वॉटरप्रूफ म्हणा किंवा बिलकुल निघणार नाही ती, कारण त्यावरती ग्लूचं लेयर आलेलं आहे. तर तुम्ही ही सुद्धा एक स्टेप यामध्ये ॲड करू शकता. तर इथे आपली सेकंड लेयर झालेली आहे. मी या पद्धतीने सेकंड लेयर सेम प्रोसेस असणार आहे त्याच पद्धतीने मी सेकंड लेयर पूर्ण करून टाकलेली आहे. आणि या प्रकारे आपले 6 स्वस्तिक पूर्ण तयार झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकताय. तर आता मी या स्वस्तिकांना डेकोरेट करून तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे. आणि मी मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला साहित्यांचा जो मी डिटेल व्हिडिओ केलेला होता की आपल्याला OHP शीटवरती रेडी रांगोळीसाठी कुठले कुठले साहित्य लागतात, त्यामध्ये मी दाखवलेलं होतं तुम्हाला की थर्ड लेयर ग्लूची करायची आहे आपल्याला. तर मला बरेच असे प्रश्न आलेले होते की आपल्याला परत थर्ड लेयर रांगोळीने करायची आहे का? तर नाही, आपल्याला फर्स्ट लेयर रांगोळी, सेकंड लेयर रांगोळी आणि थर्ड लेयर आपल्याला फक्त ग्लूची करायची आहे. म्हणजे आपल्याला ग्लू लावून द्यायचा आहे रांगोळीला पार्ट बाय पार्ट आणि त्याला सोडून द्यायचं आहे. तो वाळल्यानंतर पूर्ण ट्रान्सपरंट होऊन जातो आणि आपली रांगोळी जशीच्या तशी दिसते आणि ती फोल्डेबलसुद्धा असते आणि वॉटरप्रूफसुद्धा असते. तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि मला बरेच असे कमेंट्ससुद्धा येतात की आमची रांगोळी झाल्यानंतर ती रांगोळी निघून जाते किंवा क्रॅक जाते. तर ती क्रॅक यामुळे जाते की तुम्ही रांगोळी नीट झटकून काढत नाही फर्स्ट लेअरमध्ये किंवा सेकंड लेअरमध्ये. जर तुम्ही रांगोळीचा थर खूप जाड ठेवला तर ती डेफिनेटली ती निघणारच आहे आणि तिला क्रॅक्स येणारच आहे. तर तुम्ही पूर्ण रांगोळी झटकून काढा आणि एकदम जाड अशी लेअर नका करू. खूप जाड जर लेअर झाली तर ती क्रॅक होतेच. तर तुम्ही या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या आणि मी सांगितल्याप्रमाणे स्टेप्स फॉलो करा आणि तुमची रांगोळी तयार होऊन जाईल. तर आजची ही सुंदर स्वस्तिकाची रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हाईपसुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.